शेतीच्या बाबतीत ज्या काय आरडाओरडा चालल्या असतील, सेंद्रिय शेती, रासायनिक शेती, जैविक शेती किंवा आणखीन काय काय प्रत्येकाचे आपले आपले दुकानदाऱ्या चालल्यासारखं चाललेलं आहे. खरं उत्पादन हा विषय बाजूला राहतून बाकीच्याच गोष्टी त्या शेतीमध्ये जास्त घुसवल्या चालल्या आहेत. हे सगळं मॅनमेड असलं, मनुष्य निर्मित आहे. याच्याशिवाय आता निसर्गाचा एक घटक आपल्यासोबत संकट म्हणून समोर उभा राहिलेला आहे आणि त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. सगळ्या सजीवांसाठी, केवळ वनस्पतीच नाही, आपल्यासाठी सुद्धा हवेतली आर्द्रता हा महत्त्वाचा घटक होता. जसं ऊन, वारा, पाऊस, अंधार, हवा हे सगळ्या सजीवसृष्टीसाठी आवश्यक असलेले नैसर्गिक घटक होते. त्यापैकीच हवेतली आर्द्रता पण होती. परंतु एवढ्या दिवस आपल्याला ती फुकट मिळत असल्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्वच समजलं नाही. परंतु आत्ता या ग्लोबल वॉर्मिंगच्या याच्यात थोडंसं याच्यात गडबड झाली आणि ही आर्द्रता संपली. तत्पूर्वी या आर्द्रतेची गरज का आहे, आपलं वनस्पतीशास्त्र, शेतीशास्त्र कशावर चालले त्याच्याबद्दल थोडंसं आधी मी मांडतोय की हे का अशा याच्यावर मला विचार करा. मी गेले 40-50 वर्ष शेतकऱ्यांच्या सोबत राहूनच काम करतोय. माझ्याकडे एकही एकर शेती नाही, पण शेकडो एकरची शेती मी आत्ता पाहतोय. किंवा आणखीन एक, जसं काल मी म्हटलं की माझ्याकडे माझ्या नावावर कुठल्या प्रॉपर्ट्या नाही, काही नाही, माझ्याकडे माझं वाहन नाही, पण माझ्याकडे आज ढिगाणी वाहनं आहेत. आमचे वॉचमन बऱ्याच वेळ गमतीने म्हणतात की खके साहेबांकडे एकही वाहन नाही, परंतु यांच्याकडे रोज एका कंपनीची गाडी येते. तर याचा अर्थ हा आहे की काम करत गेलं तर सगळं आपलं आहे, नसेल तर आपलं काहीच नाही. तर शेतीच्या बाबतीत इरिगेशन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आत्ता सध्या शेती करतो का की पटकन हो करतो, पण पाणीच नाही. तुझी शेती कुठे, तिकडे बिन पाण्याच्या एरियात आहे. हे असले जे नकारात्मक जे नलंगे सर म्हणतायत, हेच रडगाराने आपल्याला ऐकू येतात. याला एक मोठं कारण असं आहे की आपले चुकीचे समज आपण शेतीच्या बाबतीत करून ठेवलेत की वनस्पतीला पाणी लागतं, याच्याऐवजी जमिनीला पाणी लागतं असा आपला प्रयत्न चाललेला आहे आत्ता. आणि तोच आत्ता करतो, ज्याला आपण तांत्रिक भाषेत सॉईल इरिगेशन म्हणू. या सॉईल इरिगेशन पायी सगळे घोटाळे झालेत. ही जी धरणं, कालवे, हे सगळं कशासाठी? निसर्ग हिरवा होता ना, मग तो काय धरणाच्या कॅनलच्या भरोशावर होता का? तो त्याचा उभा होता ना. मग शेती हाही तर एक निसर्गाचाच भाग आहे. निसर्गच उभा करतोय ना आपण. फक्त निसर्ग म्हटलं की तो निसर्गाला जे गरजेचे ते झाड उगवतात, आम्ही शेती म्हटलं की आम्हाला जे पाहिजे ते उगवतो, एवढाच फरक असतो. पण मग ते जर हिरवं राहत होतं तर आमच्या शेतीलाच का अडचण आली? तर ती अडचण याच्यामुळे आली की हा जो बेसिक मुद्दा आहे की वनस्पती पाणी कसं घेतात. मी देशमुख सरांना म्हणेल की मी सतत एक सगळ्यांना सांगत चाललोय, कृपा करून विद्यापीठं असू द्या की कोणी असू द्या, आमच्या शेतकऱ्यांना मूलभूत विज्ञान सांगा, तंत्रज्ञान नाही. याचा अर्थ काय की झाडांना पाणी कसं लागतं, मुळांचं कार्य काय, कुठे पाणी लागतं काय, हे सांगा. नक्की ड्रीप बसवा, स्प्रिंकलर बसवा, रेनगन बसवा, ह्या टेक्नॉलॉजी आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यातला फरक आम्हाला बऱ्याच वेळ समजत नाही. चांगल्या चांगल्या इंजिनियरला सुद्धा माहीत नाही, हा फरक समजत नाही. ते विज्ञानालाच तंत्रज्ञान म्हणतात किंवा तंत्रज्ञानालाच विज्ञान म्हणतात. थोडासा मी एक वेगळा उल्लेख इथे करेल महात्मा गांधींच्या बाबतीत. महात्मा गांधींनी याची फार चांगली व्याख्या केली की तंत्रज्ञान कशाला म्हणायचं. कारण तुम्ही सगळे कोऑपरेटिव्ह आणि ग्रामीण भागाशी जोडलेले असल्यामुळे ही व्याख्या सांगणं मला गरजेचं वाटलं, म्हणून ते सांगतोय तुम्हाला की जे विज्ञान आमच्या दैनंदिन गरजेसाठी किंवा दैनंदिन गरजेतून स्थानिक लोकांद्वारे, स्थानिक साधनाद्वारे कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी कष्टात सिद्ध होतं, त्याला तंत्रज्ञान म्हणायचं. आज याच्या एक्झॅक्ट उलटं चाललेलं आहे आपलं की जे खूप खर्चाचं असलं, बाहेरून आलेलं असलं, इन्व्हेस्टमेंट करणारं, आमच्या डोक्याच्या बाहेरचं असलं की ते फार चांगलं तंत्रज्ञान. याला तंत्रज्ञान नाहीत म्हणत. तंत्रज्ञान कधीही आयात करायचं नसतं. तंत्रज्ञान हे तुमच्या स्थानिक लेवल. याचं चांगलं उदाहरण जर द्यायचं
कारण विज्ञान का सांगायचं तर विज्ञान हे मूलभूत असतं, तंत्रज्ञान हे तात्पुरतं असतं किंवा स्थानिक असतं. सायन्स इज अ युनिव्हर्सल थिंग अँड टेक्नॉलॉजी इज अ लोकल थिंग. त्याचं उदाहरण जर द्यायचं तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा फरक समजायसाठी, तर जसं पाणी आहे, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन घेऊन जगात कुठेही गेला तरी त्याचं पाणीच तयार होतं. हे मूलभूत विज्ञान आहे. पण याच पाण्याचा वापर करून ज्यावेळेस आम्ही लिंबू सरबत करू, कुठे कोणी पेप्सी करेल, कोणी कोका कोला करेल किंवा आणखीन काही प्रॉडक्ट तयार करते, हे तंत्रज्ञान आहेत. हे स्थानिक परिस्थितीच्या गरजेतनं तयार झालेलं असतं की आमच्या इथली जी काय पर्यावरणाची अवस्था आहे, जे काय पर्यावरण आहे, त्याला लिंबू सरबत गरजेचं होतं, म्हणून आम्ही ते तंत्रज्ञान त्या पाण्यापासून विकसित केलं, मूलभूत विज्ञान. तिकडं त्यांच्या युरोपमध्ये त्या पेप्सी कोका कोला किंवा दारू असेल त्यांच्यासाठी, ते तंत्रज्ञान आम्ही विकसित केलं. तर ते तिथल्यासाठी होतं. हे आत्ता आम्ही लिंबू सरबत एक्सपोर्ट करायच्या गोष्टी करतो आणि पेप्सी कोका कोला दारू इकडे इम्पोर्ट करायच्या गोष्टी करतो. हे चुकीचं आहे. आमच्या स्थानिक परिस्थितीनुसार झालं पाहिजे. दुसरं आणखीन एक तंत्रज्ञानाचं मी उदाहरण देईल याच्यासाठी, की तंत्रज्ञान कशाला म्हणायचं, की समजा एक लोण्याचा गोळा आहे, तो कापायचा आहे तुम्हाला, तर खूप विकसित झालेल्या तंत्रज्ञानावाले जे आहेत त्यांना जर म्हटलं, ते म्हणतील आम्ही खूप विकसित झालो, आम्ही सोन्याच्या सुरीनी तो कापतो. दुसरे ते म्हणतात की आम्ही एवढे विकसित नाही झालो, आम्ही चांदीची सुरी वापरतो. तिसरे म्हणतात आम्ही फार मागासलेले आहेत, आमच्याकडे काहीच नाही, आम्ही साध्या धाग्याने ते कापतो. आता याच्यात तंत्रज्ञान कशाला म्हणायचं हे ठरवा. आमची आजची जी मानसिकता झाली आहे त्या सोन्याच्या सुरीनी कापण्याची मानसिकता झाली, जबकी जिथे धाग्याने कामं होणार होतं आम्ही त्याला तो आटापिटा करत बसलो. याला आपण तंत्रज्ञान म्हणायला लागलो आणि म्हणून आम्ही शेतीची वाट लावणं हळूहळू सुरू झालेली आहे ह्याच्यात. तर ह्या विचारातून जर तुम्ही बेसिक गोष्टी घेऊन शेतीकडे पाहिला तर शेती कंप्लीट चेंज होते. काल मी जे म्हटलं की शेतीसाठी 2 गोष्टी ज्या सांगितल्या जातात की शेतीला खूप कष्ट लागतात आणि शेतीला खूप पैसा लागतो, मला हे दोन्ही मान्य नाही आहेत. ज्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आमच्या शेतकऱ्यांना विज्ञान समजावं म्हणून कृषी विद्यापीठ स्थापन केलं, त्या विद्यापीठाने विज्ञानाचा प्रचार करायच्याऐवजी आम्ही तंत्रज्ञानाचा जास्त प्रचार करत चाललो असं मला वाटतं. मी त्याच विद्यापीठाचा प्रॉडक्ट आहे तरीही बोलतोय. आमच्या कृषी विद्यापीठातनं बाहेर पडणाऱ्या सगळ्यांचं हे काम होतं की शेतकऱ्यांना त्याचं मूलभूत विज्ञान सांगणं. ते न सांगता आम्ही तंत्रज्ञान सांगत चाललोय आणि त्याच्यातनं मग अनेक समस्या निर्माण झाल्या. तर हे मूलभूत विज्ञान एका गोष्टीच्या बाबतीत मी मांडणार आहे, कारण इथं वेळ कमी आहे, कारण असं खूप आहे, मी 2 दिवस सलग बोलू शकेल एवढं छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या. मातीचं आहे, खताचं आहे, हे सगळं. आज मी फक्त पाण्यावर, कारण आता तो बर्निंग इश्यू झाला, आता तो ज्वलंत समस्या झाली आहे शेतीच्या दृष्टीने, म्हणून त्याच्यावर मी आता बोलणार आहे. आणि ते म्हणजे ओलिताचं. जो तो उठतो आम्हाला ओलीत नाही, ओलीत नाही. कशासाठी पाहिजे ओलीत? कधी झाडं पाणी किती घेतात, झाडांना पाणी कसं लागतं, कितीला, याचा कुठेच अभ्यास नाही. आणि मग सांगत सुटतो आम्ही, धरणं बांधा, नद्या अडवा, इकडे कॅनलल्या, तिकडे सगळा निसर्गाचा ऱ्हास होत चालला याच्यातून. आज जे मी तुमच्यासमोर मांडणार हे जर व्यवस्थित ऐकलं तर कुठेही विहीर खोदायची सुद्धा गरज पडणार नाही. कॅनल तर फार दूरची गोष्ट राहील. टँकरवर तुम्ही कितीतरी मोठी शेती करू शकता. इतकं साधं सोपं ते गोष्ट आहे, फक्त त्याला मूलभूत आम्हाला समजलं नाही म्हणून झालं. की आत्ता जे तुम्ही फरक करता सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती, तर खरं याची तुलना होतच नाही. रासायनिक खतं हे खतं नाहीत, ते रसायन आहेत, औषध आहेत. सेंद्रिय खत म्हणजे काय? भोजन, म्हणजे झाडांचं भोजन म्हणजे खत. मग आपलं भोजन म्हणजे काय? आपलं जे अन्न आहे, गहू, तांदूळ, तुमचं हे भाज्या, हे सगळं, मग ते जर आपलं अन्न आहे, ते जर आम्ही खायचं म्हणलं ते खाता येत नाही. त्याचं भोजन तयार करायला लागतं, म्हणजे प्रक्रिया केल्या जाते त्याच्यावर. कारण का? तर त्यात अटकलेले पोषक तत्व आमच्या शरीराला उपलब्ध होण्यासाठी त्या प्रक्रिया आहेत. हीच प्रक्रिया तिकडे खताच्या बाबतीत सुद्धा, झाडांच्या बाबतीत सुद्धा होते. यातला महत्त्वाचा भाग आहे खत कशाला म्हणायचं. तर खत म्हणजे भोजन, हे जर आपल्याला समजलं एकदा, तर समजा मला
नलांगे साहेबांनी भोजनासाठी त्यांच्या घरी बोलवलं आणि ताटात फक्त भात वाढला, तर मी काय म्हणेन, मी त्यांच्याकडे भात खाऊन आलो, भोजन करून आलो नाही म्हणणार. किंवा जर चपाती वाढली तर चपाती खाऊन आलो म्हणेल. पण ज्यावेळेस ते मला ताटात वरण भात भाजी पोळी सगळं देतील त्यावेळेस मी सांगेल की मी भोजन करून आलो. का? तर भोजनाचा अर्थ हा आहे की माझ्या शरीरासाठी किंवा तुमच्या शरीरासाठी आवश्यक असलेले जे सगळे पोषक तत्व असतात ते सर्व ज्यावेळेस मला मिळतात त्यावेळेस मी त्याला भोजन म्हणतो. अन्यथा मी चपाती भात भाजी असंच म्हणतो. मग सगळ्याच सजीव सृष्टीला हे नियम लागू होतात. तसेच मग आमचे पिकं जे आहेत, वनस्पती जे आहे, ही त्याचाच एक भाग आहे. न पिकाला किंवा आमच्या वनस्पतीलाही जेव्हा आम्ही खत दिलं म्हणतो त्यावेळेस त्याला भोजन दिले. मग भोजन दिले म्हटल्यावर त्याच्या वाढीसाठी जे काय 16-17 अन्न घटक असतात ते ज्याच्यातून मिळतील त्याला खत म्हणायला पाहिजे. मग ज्यावेळेस तुम्ही युरिया टाकता त्यावेळेस काय जातं? फक्त नत्र जातं. सुफला टाकता फॉस्फरस 18-18 टाकला NPK जाईल. झाडाच्या वाढीसाठी 16-17 पोषक तत्वाची गरज आहे, हे आम्ही विज्ञानाने शिकलोय. मग बाकीच्यांचं काय? आणि तरीही ज्यावेळेस युरिया सुफला वगैरे टाकलं तरी आम्ही म्हणतो खत टाकलं. हे खत नाही. हे बेसिक मुद्दे आम्हाला जर समजले तर मग ही दुकानदारी राहतच नाही. सेंद्रिय शेती करायची का रासायनिक शेती करायची, तुम्ही त्याला औषध म्हणून ट्रीट केलं तर बरोबर होते ते सगळं. तर याच अँगलनी पाण्याच्या बाबतीत पण झालेलं आहे की झाडांचं मूळ भोजन सेंद्रिय खतं होते. सेंद्रिय खतातनं त्यामुळे त्याला खत म्हटलेलं आहे. मग झाडांचं मूळ पाणी काय कोणतं होतं? झाडांचं पाणी हे तुम्ही दिलेलं नव्हतं. झाडांचं मूळ पाणी हे हवेतला ओलावा होता, त्याला आर्द्रता म्हणतो किंवा दव म्हणतो आपण. मग जसं तिकडे सेंद्रिय आणि पूर्वी बघा खताच्या बॅगवर पूरक खत म्हणून लिहिलेलं असायचं, खत म्हणून लिहिलेलं नसायचं. ते सप्लिमेंट होतं ते की ठीक आहे आपण रोज जेवण करतो पण एखाद चांगलं भोजन करतो तरीही काहीतरी वातावरणाचं आमच्या वागण्याच्या ह्याच्यातून शरीरात काहीतरी गडबड होते आणि मग डॉक्टरकडनं एखादं औषध आम्ही घेतो. ते काही जेवण नसतं किंवा टॉनिक देतात डॉक्टर, तर ते काही जेवण नसतं. ते त्यात तेवढा एक घटकाची पूर्ती करण्यासाठी ते होतं. सेम इकडेही तसंच होतं की इकडे तुम्ही रोज शेती करतात, सेंद्रिय खत टाकतात, भोजन देत आहात, परंतु काहीतरी कारणाने एखादा घटक कमी जास्त होतो त्यावेळेस हे पूरक खत त्याला द्यायचं असतं. आम्ही ते बाजूला जेवण देतच नाही, त्याला ते पूरक खतावरच जगायचं सांगतोय. त्यामुळे जसं टॉनिकच्या भरोश्यावर आम्ही जगू शकणार नाही. जास्तीत जास्त 2-4 दिवस चेहऱ्यावर लाली दिसेल तुमच्या त्या टॉनिकनी, पण मूळ भोजन जर केलं नाही तर 5व्या दिवसापासून 8व्या दिवसापासून चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसणं सुरू होऊन जातं. मग तेच पिकाच्या बाबतीत झाले. आता कोल्हापूरकडचे लोक म्हणतात आमची शेती खराब होत चालली आहे. त्यांनी नुसत्या टॉनिकवर शेती करायचा प्रयत्न केला की जिथे आधी काही न वापरता जेवढं उत्पादन येत होतं त्याच्यापेक्षा खाली उत्पादन जाण्यापर्यंतची ही मजल गेलेली आहे. तर ह्या याच्यातनं जसा हा फरक झाला तसा ह्या पाण्याला झालेला आहे की झाडाचं मूळ पाणी हे होतं पण आम्ही ह्या पूरक पाण्यावरच शेती करायचा प्रयत्न केला. त्यातून काय झालं? आम्हाला धरणं बांधायला लागले, सगळे कॅनल एवढ्याला खर्च करायला लागल्या, सगळ्या जमिनी त्याच्या खाली आडल्या गेल्या आणि पाणी तुमच्या घरापर्यंत आलं. त्यातनं जमिनीला पाणी दिलं. माझ्या गावात कॅनल येतं, पोहण्याचे तलाव शेतात करणे आणि नाही येते तर शेतीच न करणे, हा जो प्रकार झालाय. तर ह्या पाण्याने जमिनीची वाट लागत चालली, नुसत्या खतानी नाही. तुम्हाला जे जमीन तयार करायला लागते, वखर चालो तुमचं नागर चालो, त्याला अलग अलग शब्द आहेत प्रत्येक भागात. हे का करायला लागते? ते हे ओलीत केल्यामुळे करायला लागते. ओलिताचा आणि त्या जमिनीचा संबंध येतो की आम्ही जर गरजेपेक्षा जास्त पाणी जमिनीला वापरलं, तुम्ही बियाणं पेरताना बरोबर डोक्यात ठेवता वापसा, नंतर मात्र चिखल करून ठेवता. मग बियाणं पेरताना जी परिस्थिती पाहिजे ते झाड वाढताना पण लागणार आहे ना, ती परिस्थिती नंतर नाही ठेवत आपण, नंतर भर. पण मी मूळ विदर्भातला आहे, पण जेव्हा सुरुवातीला पुण्याकडे गेलो तर तिथे पाणी इरिगेशन करायचे तर ते माणसं आमचे सांगायचे पाणी भरून आलो. पाणी भरून आले हे कधी शब्द मी हांड्यात भरून ठेवतो आपण पाणी, ते शेतात पाणी भरून ठेवतात. भरतात तर भरतात किती, तो कदाचित शब्द तुम्हाला माहीत असेल, डुबुक पाणी. दगड फेकला की डुबुक आवाज आला पाहिजे.
हे म्हणजे काय आहे, हे असं पाणी देणे म्हणजे यांनी मला पाणी मागितले, तहान लागली म्हणून यांचं मुडकंच त्या हांड्यात बुडवणे, तशा प्रकारे हे पाणी देणं म्हणजे. झाडांना पाणी मुळांद्वारे फार कमी लागतं खरं. हे एक पुन्हा मी थोडे तुकडे तुकडे सांगितल्यासारखं सांगतो, कारण वेळेत हे बसवायचे की आमच्या कृषी विद्यापीठातल्या आमच्यासारख्या प्रॉडक्टची पण ही कल्पना आहे की मुळांना पाणी लागतं. मुळांना पाणी लागत नाही. मुळांना फक्त थंडावा आणि अंधार लागतो. मुळांना पाणी लागलं असतं तर आता तुम्हाला मी नंतर पत्रकं दिल्या जातील, त्या पत्रकावर काही फोटो आहेत, ते मी काढलेलेच फोटो आहेत. खडकांमधनं ते झाडं कसे उभे राहिले मग? मुळांना जर पाणी पाहिजे होतं तर. तुमच्यापैकी पुण्याकडचं कोणी आहे का? नाही. तुम्ही पुण्यावरनं जर भोरला गेलात तर एक भोरच्या गाव सुरू व्हायच्या आधी एक छोटासा हे आहे, पहाड आहे, त्याला नेकलेस पॉईंट म्हणतात. शूटिंग बिटिंग होती तर त्याच्यावर भारा टाकून केलेला आहे. तिथनं जर खाली पाहिलं तिकडे पलीकडे तर तिथे एका कंपनीची चिमणी आहे, 100-1 फूट उंच असेल. कंपनी बंद पडली 15-20 वर्षापूर्वी. आता त्याला फायर ब्रिक्स लावलेले आहेत, म्हणजे बाकीचं काहीच ज्याच्यात उगवत नाही असं सगळं असलेल्या त्या विटा आहेत. ती कंपनी बंद होऊन 15-20 वर्ष झाले. आता जाऊन बघा, त्याच्यावर अख्खं जंगल उभं झालंय. न माती, न खत, न पाणी, काहीच नाही. हे कसं झालं? मग हे जंगल आम्हाला जमिनीवर का नाही करता येणार? आणि एक स्पष्ट करतो, मी जे काय बोलेल, आधी बोललेलं आणि पुढचं, हे सगळं मी प्रॅक्टिकल करत असलेलं बोलतोय. पुस्तकातली थिअरी काहीही नसणार आहे याच्यात. कारण मी शेतकऱ्यांसोबत काम करत असताना ज्या समस्या येतात त्याच्यावर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग करता येईल या दृष्टीने करत असतो. त्या दृष्टीने बरेचसे शोधही लागलेत, ते नंतर कधीतरी येतीलच पुढे. तर पाण्याच्या बाबतीत मुळांना पाणी गरज नसते. शेवटी मुळं हे पाणी घेतलंही तरी ते पानांनाच पाठवणार असतात. मग ह्या मुळांना पानापर्यंत पाणी पाठवण्याच्या ऐवजी आम्ही डायरेक्ट जर पानांना पाणी दिलं तर पानं पाणी घेऊ शकतात. दवावरची जी शेती होते ते पानावर पाणी घेतल्यामुळेच होते. आत्तापर्यंत काय व्हायचं की 4-5 महिने पाऊस असायचा, त्या पावसाच्या पाण्यावर ते झाडं वाढायची. त्यानंतर 6-7 महिने दव असायचा. राहिलेले जे 2 महिने होते त्यात इमर्जन्सीसाठी काही द्यायचं असलं पाणी त्यावेळेस गरज पडायची. पण आता काय झालं, या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवेतलं आर्द्रता संपली आहे. आज सकाळी मी उठलो, कोणी बाहेर नव्हतं, मी राऊंड मारून आलोय. आता या केळीच्या पानावर खरं पूर्ण दवाचे थेंब दिसायला पाहिजे होते आपल्याला. आता बस सगळं सुकलेले आहेत, दव पडला नाही, काहीच दव नाही. आणि त्या दवातनं सगळं ही झाडं घ्यायची. आता ते दव निसर्गाच्या ह्याच्यात बंद झाले. त्यामुळे त्याचं जे मूळ पाणी होतं, जसं मूळ भोजन होतं तसं हे मूळ तेच मिळणं बंद झालंय. आम्ही खाली कितीही पाणी दिलं काही होणार नाही. या सगळ्या याच्यावरचे व्हिडिओ मी जे आता पुढे उल्लेख करणार आहे त्या सगळ्या याच्यावरचे माझ्या यूट्यूब चॅनलवर जर गेलात, मनोहर कृषी विज्ञान म्हणून एक चॅनल आहे, मराठी टाईप करा फक्त देवनागरीमध्ये, ते चॅनल येईल. शेकड्यांनी व्हिडिओ आहे आणि ते शेतकऱ्याच्या शेतातले कमर्शियली केलेले नाहीत. त्यामुळे त्या चॅनलवर कुठेही त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि वगैरे कुठलीही दुकानदारी नाही आहे. सरळ सरळ ते दाखवलेले 2-2, 4-4 मिनटाचे व्हिडिओ आहेत ते फक्त. तर हे पाणी त्या झाडाला मिळायचं. याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा जो कधीच आपल्या लक्षात येत नाही, जे आता ऑर्गॅनिक फार्मिंगवाले म्हणतायत ना, तर हे पाणी झाडांना मिळण्यासाठी याला मी नाव दिलं आहे एअर इरिगेशन. जमिनीतनं आपण सॉईल इरिगेशन करतो, हवेतनं पाणी द्यायचं आहे. याचा दुसरा जो हिडन पार्ट ज्याला म्हणता येईल, जो लक्षात येत नाही लोकांच्या, वनस्पती हवेतनं सगळे पोषक तत्व घेतात. फक्त त्याला कंडिशन एकच आहे की हवेत 40% जास्त आर्द्रता पाहिजे. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण तुमच्यापैकी कोकणात गेलेली आहेत, विदर्भ मराठवाड्यातले कोकणातले आहेत, ते तर काय प्रश्न आहे, त्यांना समजेल लगेच मी काय म्हणतो. विदर्भातले गेलेले असतील, जगातल्या, देशमुख साहेब सांगतील, जगातल्या सगळ्यात फर्टाईल सॉईल ह्या मराठवाडा आणि विदर्भात आहेत, ज्याला ब्लॅक कॉटन सॉईल म्हणतो आपण. सगळे झाडाचे वनस्पतीचे पोषक तत्व त्या जमिनीत आहे. आणि सगळ्यात खराब, किंबहुना मातीच नाही
असा भाग आहे कोकण. उन्हाळ्यात कोकणात जा, तिथं हिरवगार दिसते, इथं आपलं सगळं रखरखीत असते. का? ती सगळी पोषक तत्व असलेली जमीन आहे ना. मग इथं का रखरखीत होतं? तिथले झाडं कसे, तिथं तर मातीच नाही कित्येक ठिकाणी. खडकावर, आता मी तिथे काम करतोय कोकणात बरंचसं, राहायलाही आता तिकडेच जाणार आहे, तर तिथे खडकांवर बागा उभ्या आहेत. माझ्याकडे 100 एकराचं साईट आहे, पूर्ण खडकावर उभे. आम्हाला पाईप गाडायचे तर ड्रिल करायला लागतं. अशा याच्यावर आंब्याचे कलमं आमच्या उभ्या आहेत. याला पाणी कोण देत होतं? याला पाणी बाजूने समुद्र असल्यामुळे तिथनं ओलावा येत होता आणि त्या ओलाव्यासोबत हवेतले पोषक तत्व झाडं घेऊ शकतात. याच्यावर सगळं रिसर्च झालेलं आहे की कारण मी हे याच्यासाठी सांगतोय की तुम्ही म्हणाल जर हवेतनं घेतात तर मग आमची झाडं वाढत का नाही, किंवा आम्ही खत दिल्यावर झाडं वाढतात. तर याला कारण झाडं वाढत का नाही आहेत, तर हवेत आर्द्रता नाही आपल्या इथे. आपल्या इथलं विदर्भ मराठवाड्यातलं किंवा इकडं आता खानदेशातही झालं ते की तापमान इतकं जास्त होते की हवेत जी 40-50% आर्द्रता पाहिजे असते ती आता 10-15. पुण्यात आत्ता मी मोजतोय, माझ्या बाजूलाच मी मुद्दाम ॲग्रोमीटर लावून ठेवलेले की रात्रीचं ह्युमिडिटी 60% असते, बरोबर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, टोटल ह्युमिडिटी नाही. आणि जसा सूर्य निघतो जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत ती 25-30 येते आणि 10-11च्या नंतर एकदम 10-15% जो दवाचे महिने येतात आता नोव्हेंबर डिसेंबर ह्या ह्याच्यात हे. आता मेमध्ये तर मला वाटतं कदाचित 0च होईल ते. त्यातही आपल्या विदर्भ मराठवाडा जो आहे जिथं सगळ्यात जास्त तापमान, तिथं तर नक्कीच 0 जाणार. मग अशा ह्याच्यात सगळ्या जीवसृष्टीवर हा परिणाम होणार आहे. वनस्पतीवर काय होणार आहे ते तर सांगतोयच मी, पण ह्या सगळ्या जीवसृष्टीवर हा परिणाम होणार आहे. तर इथून पुढे जर आम्ही हवेत आर्द्रता नाही टिकवली किंवा कृत्रिम पद्धतीने तयार नाही केली तर त्याला मी थोडं टोकाचं वाक्य बोलतोय की रबीची पिकं येणारच नाहीत. अमरावतीला मागच्या वर्षीचं हे आहे, मनोजभाईंचं तर बरं ठीक आहे, वनस्पती मोठे वृक्ष होते वगैरे, त्यांनी सांगितलं काय परिणाम झाला. परंतु अमरावतीला 2 शेत होते माझे, दोन्हीकडेही तुरी पेरल्या होत्या, पण एकाचं काम आधी सुरू झालं होतं, एकाचं नंतर सुरू झालं. याचा व्हिडिओ पण आहे चॅनल. तर जिथे आधी काम सुरू झालं तिथं मी इन्स्टॉलेशन केले होते मायक्रो स्प्रिंकलर, गन वगैरे, आणि जिथे नवीन होतं एकच शेतमध्ये त्याच्या पलीकडचं द्यायचं, तिथे ते नव्हतं काय. दोन्हीलाही पाणी दिलेलं होतं खाली जमिनीला. परंतु या पहिल्या शेतात मायक्रो स्प्रिंकलर चालवल्यामुळे दिवाळीच्या नंतर जेव्हा शेंगा भरायची याची वेळ आली तेव्हा त्याची सगळी फुलगळ होऊन गेली आणि इथे आम्हाला पूर्ण शेंगा मिळाल्या. त्यामुळे फुलाचं फळामध्ये कन्व्हर्शन होण्यासाठी वनस्पतीशास्त्र सांगते तुम्हाला की 30-40, थोडासा फरक येईल पिकानुसार याच्यात किंवा वातावरणानुसार, पण 30-40% वर आर्द्रता असेल तरच फुलाचं फळामध्ये कन्व्हर्शन होतं. आणि याचं चांगले उदाहरण पाहिजे असतील तर मागच्या वर्षी, त्याच्या आधीच्या वर्षी, त्याच्या आधीच्या वर्षी कोकणामध्ये ते जाणवतं म्हणून तिथलं उदाहरण देतोय. आंब्याला एवढा मोहर होता की पानं दिसत नव्हती, झाडं पांढरे पिवळसर झाल्यासारखं. आंबे कुठं आले? मागच्या वर्षी मी म्हणजे आत्ता मागच्या उन्हाळ्यात मी देवगडमध्येच होतो, जिथनं हापूस आंबा फेमस आहे. 25% उत्पादन आले फक्त आंब्याचं दरवर्षीचे. हे का झालं? हवेतली समुद्राच्या काठावर आहे, देवगडला पूर्ण समुद्राचा किनारा आहे, तिथे ही अवस्था आहे. माझा एक व्हिडिओ पण आहे त्याच्यावर की नोव्हेंबरमध्ये मी असा दोन्हीकडे हात करून उभा आहे, या हाताला माझ्या समुद्र आहे, सकाळी 6 वाजता, आणि या हाताला गवत आहे, गवत कोरडं फट. ज्या कोकणात आम्ही मार्च-एप्रिलमध्ये सुद्धा बाहेर झोपू शकत नाही, इतकं दव पडतं, तिथे नोव्हेंबरमध्ये पाऊस पडल्यासारखं असतं, तिथे ही अवस्था आहे. आता आपल्या इथे काय, त्या व्हिडिओत मी म्हटलंय की जर इथे अशी अवस्था आहे तर आमच्या नागपूरकडे काय अवस्था असेल. तर ह्या जो गंभीर प्रॉब्लेम आता क्रिएट होऊ घातला आहे, याच्याकडे जर तेवढ्या गांभीर्याने तुम्ही नाही पाहिलं तर पुढची शेती किंवा कुठल्याही वनस्पतीचं पीक येणं हे अवघड आहे. काय काय होतं या हवेतल्या ओलाव्याने? एक तर आता बघाल या पानांवर, तुमच्या समोर उदाहरण आहे, त्याच्यावर किती धूळ बसली आहे. ही का बसली आहे? तर पूर्वी काय व्हायचं, या हवेतल्या आर्द्रतेमुळे ती धूळ वजनदार होऊन खाली बसायची किंवा जिथं ओलसर हे मिळायचा प्लॅटफॉर्म त्याच्यावरती सेटल डाऊन व्हायची. आता ते काहीच नाही, ते हवेत तरंगते. आणि मग इथं आता पानं त्यातल्या त्यात थोडेसे ओलसर, सगळी धूळ त्याच्यावर बसली. हेच जर दव असतं
तर ती एक तर खाली बसली असती आणि ते पानं स्वच्छ. जशी धूळ बसली त्या पानावर, तर 4थी 5वीत आपण शिकलोय. ह्या मी ज्या काही गोष्टी बोलते ह्या सगळ्या 10वीच्या पुस्तकाच्या आतल्या आहेत. ह्या काय फार काही रॉकेटचं असं अवघड काही नाही याच्यात. 4थी 5वीच्या पुस्तकात शिकलोय आपण की सूर्यप्रकाश घेऊन झाडं वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. 2 मुद्दे त्याच्यात. एक तर मग जर हे शिकलाय तर मग ह्याला मरायला खाली खतं टाकता. साधा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला त्याचं फोटोसिंथेसिस वाढवायचं आहे, प्रकाश संश्लेषण क्रिया ज्याला म्हणतो आपण, ते जर वाढवायचे तर ते पानं स्वच्छ असले पाहिजे, तर वाढेल, तर झाडाची वाढ होईल, त्याला अन्न मिळेल. पण त्याच्यावर आता धूळ बसल्यामुळे ती वाढच होत नाही. तर फोटोसिंथेसिस वाढवण्यासाठी सुद्धा या आर्द्रतेची गरज होती. दुसरं, आत्ता मी बोललो ते की फुलापासून फळामध्ये जर कन्व्हर्शन व्हायचं असेल तर 30-40% वर आर्द्रताची गरज असते. ती नसल्यामुळे मोहर येतोय, फुलं येतात, गळून जात आहेत. तिसरी गोष्ट थोडीशी टेक्निकल आहे, ती मी जेवढं सोप्या भाषेत होईल सांगायचा प्रयत्न करतो. आमचे दिग्गज आहेत त्या विषयाचे, त्यांना काही प्रश्न नाही, पण ज्यांचा ॲग्रिकल्चर विषय नसेल त्यांच्यासाठी सांगतोय. बरं, तुमच्यापैकी कोणी SRT मेथडनी शेती करणारे आहेत? नाही. हां, नो टिलेज फार्मिंग ज्याला म्हणता येईल थोडंसं, ते यासाठी ते सध्या विषय थोडा बाजूला ठेवू. फक्त मी त्या एका वेगळ्या कारणाने ते विचारलं होतं यासाठी. सॉरी, काय बोलत होतो मी? यासाठी त्याच्यात पाणी देण्याचा मुद्दा येत नाही. त्याच्यात मॉइश्चरवरच सगळं चाललेलं असतं. जमीन तयार करण्याचा जो मुद्दा येतो SRTमध्ये, ते टाळलेले त्यांनी. तर जमीन का कडक येते? तर जमीन कडक येण्यासाठी मी एक तुम्हाला साधं उदाहरण देतो. कारण सगळ्यात कष्टाचं काम काय आहे जमिनीमध्ये, शेतीमध्ये, ते आहे जमीन तयार करणे. आणि ते का करायला लागते ते कष्टाचं काम? मी तर गमतीने बऱ्याच वेळ विषयांतर करून सांगेल एक वाक्य, की साहेबांना ऑफिसला यायचं तर सूट टाय घालून येतात. ऑफिसला काही ते कंचे खेळायला किंवा पत्ते खेळायला येत नाहीत, कामासाठी येतात. मग ते काम ते सूट टाय घालून करू शकतात. मग आमचा शेतकरीच का ते करू शकत नाही? त्याचं काम सूट टाय घालून का नाही करू शकत? त्याला का ते लक्तरं फाटके घालून जायला लागतात? कारण त्या शेतीचं सिस्टमच असं करून ठेवलं आहे की ते चांगल्या कपड्याचे लक्तरं होणार असतात. साहेबांनी साहेबाच्या कामाचं सिस्टम बसवलं म्हणून ते सुट्टाय घालून ते काम करू शकतात. आणि हे शेतीत करता येतं. मी केलेलं, मी सुट्टाय घालून शेती केली. का? तर हे जे अनावश्यक, ज्याला आपलं पुरा खराब शब्द वापरतोय सगळे, की हमाली धंदे करायचे जे शिकवले जाते ना, त्याच्यातनं ह्या गोष्टी होतात सगळ्या. जमीन कडक का येते? का नांगरा वखरायला लागते जमीन? तर याला कारण तुम्ही करणारं ओलीत. याच्यासाठी एक चांगलं उदाहरण मी देतो जागोजागी. कुंभाराचं चित्र डोळ्यासमोर आणा तुम्ही. काम कुंभाराचं. कुंभार काय करतो? माती भुसभुशीत करतो. तुम्ही काय करता? नागर वखर चालवतो. नंतर कुंभार त्याच्यात पाणी टाकतो, चिखल करतो. तुम्ही काय करता? ओलीत करता. याच्यानंतरचा जो पार्ट आहे त्याच्यात कुंभार त्याचं एखादं मटकं बिटकं काहीतरी करतो, तुम्ही बी पेरता. याच्यानंतरचा महत्त्वाचा भाग हा आहे की कुंभार उचलून ते मटकं किंवा जे काय केलं ते त्या भट्टीत घालतो. आता इथे आमची भट्टी वर पेटलेली असते, सूर्य नावाची. तिथे फक्त जास्त तापमानाला तीव्र क्रिया होते, इथं कमी तापमान असल्यामुळे थोडी कमी क्रिया होते. मग तिथं जी क्रिया होते ती जिथे होते तिथं त्याचं खापर तयार होते, इथं खापराच्या ऐवजी थोडं सॉफ्ट तयार होते. पण क्रिया कडक होण्याची तीच असते. मग याच्यातला एखादं काम जर आपण नाही केलं तर ही क्रिया होणार नाही पूर्ण. तर जमीन नांगरायचं प्रश्न आहे सुरुवातीला. काय पाणी तर पिकाला द्यायला लागेल, सूर्याला तर काही झाकता येणार नाही. बी तर पेरायचं, उत्पादन पाहिजे. मग काय करताय? मग जे पाणी तुम्ही जमिनीला देत आहात किंवा चिखल होण्या इतकं देत आहात, त्याच्याऐवजी फक्त वापसा होण्या एवढंच दिलं, गारा होऊ नाही दिला, तर ही क्रिया मध्येच ब्रेक होईल. किंवा तुम्ही स्प्रिंकलर, मायक्रो स्प्रिंकलर, रेनगन, हे काहीतरी आता विज्ञानाने ते आपल्याला उपलब्ध करून दिलं. आधी नव्हतं, आता आहे. त्याचा वापर करून जस्ट वापसा राहील एवढंच जर ओलीत केलं. मी कित्येक वेळा शेतकऱ्यांसोबत माझे वाद होतात, का नाही पेरलं? जमीन ओली केली नव्हती.
दुसऱ्या का नाही पेरला, ती जमीन सुकलीच नव्हती आणि मूर्खा मग ती एवढी ओली केली कशाला तू. हे असे उलटे पालटे धंदे करून नको ते कामं करतो आपण. तर हे शेतीचे कष्ट जर वाचवायचे असतील तर जमीन जास्त ओली होऊ देऊ नका. सूर्याला नाही झाकता येत, पण जमिनीला थोडं बहुत झाकू शकतो आपण मल्चिंग तंत्राने. जमीन झाकून ठेवा थोडी, ती कडक येतच नाही, नागर वखर करायची गरजच पडत नाही. थोडासा विषयांतर परत करतो कारण तुम्ही कोऑपरेटिव्हचे आहेत. हे आलो कुठून? आम्हाला विकायचे होते ट्रॅक्टर. मग आता जमीन जर सहज नांगरायची तर ती तुम्ही टिकावनी फोडू शकाल, बैलांनी करू शकाल, पण आम्हाला ट्रॅक्टर विकायचे होते. दिलं घुसवून तुमच्या डोक्यात, जमीन खोल नांगरली पाहिजे म्हणजे भुसभुशीत होते. मग खोल नांगरायची म्हणलं की आपल्या बापाने ते काय होणार नाही, मग घ्या ट्रॅक्टर आमचं. मला दुर्दैव आहे आमचं की राजस्थान जिथे सगळी रेताड जमीन आहे, गंगानगर डिस्ट्रिक्ट, मी बिकानेर ते गंगानगर ही जी पाकिस्तानची बॉर्डर आहे तिथं गाईच्या बाबतीतलं मी खूप काम केलं आहे. ते विषय नसल्यामुळे मी त्याचा आता फारसं काही उल्लेख करत नाही. गंगानगरला एंट्री करताना आम्ही 2 वेळा ट्रॅफिक जाममध्ये अटकलो होतो. कशाच्या माहिती आहे? ट्रॅक्टरच्या. जिथं फावड्यानी जमीन खोदता येईल, विहीर खोदता येईल अशी अवस्था असलेल्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर. गंगानगरमध्ये जर फिरलात तुम्हाला दिसेल मोठमोठे शोरूम आहेत ट्रॅक्टरच्या, आणि जे सगळ्यात जास्त हॉर्सपॉवरचे ट्रॅक्टर असलेले ट्रॅक्टर तिथे. काय करतं आमचं विद्यापीठ, आमचे तज्ज्ञ तिथे. तर हे आम्ही कंपन्यांच्या मार्केटिंगच्या साठीचं प्रकरण पुढे आणलं. आणि मग आता यांच्याजवळ ट्रॅक्टर घ्यायला पैसे, यांनी नांगरले, माझ्याकडे काही पैसे नाही, मी ठेवतो पडीत जमीन, नांगरायला काहीच नाही माझ्याकडे. अरे कशाला नांगरायची होती ती? गरजच नव्हती ती नांगरायची. फक्त तुम्ही पाण्याला कंट्रोल करा. आणि म्हणून पाणी जर आम्ही जमिनीच्या ऐवजी हवेला देत गेलो, आणि आता ती वेळ आणली निसर्गाने तुमच्यावर की हवेतलं पाणीच संपवलं, मग त्याच्यासाठी हवेतल्या पाण्याची व्यवस्था करा, ज्याला मी एअर इरिगेशन हे नाव दिलं. जे याच्यावर मला पेटेंट पण आहे, त्यामुळे हे नाव कुणाला वापरायचं असेल तर कृपया माझं नाव त्याला वापरा, अन्यथा लिगल केस होऊ शकेल. मनोहर खके हे नाव वापरून ते एअर इरिगेशन शब्द वापरा, कारण ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲक्ट खाली रजिस्टर्ड झालेले. कुणालाही वापरता येईल, ते फक्त नावाचा उल्लेख करा, एवढंच त्याला कायद्याने हे. कारण काय होऊ लागलं, मी बरेचसे कामं माझे असे आहेत की जे इंटरनॅशनल लेवलला गेलेत, परंतु लोकांनी आपल्या नावावर छापण्यापर्यंत ते केलं आहे. म्हणून एकाने ते, मी केलेलंच नाही हे पेटेंट, पण एकाने माझ्या मानसपुत्रांनी ते स्वतःच्याच खर्चाने केलेलं आहे. जसं वर्मी वॉश तुम्हाला माहीत आहे, मग अशी मी त्यांना बोललो आहे. या वर्मी वॉशचा मूळ संशोधक कोण आहे? तुमच्या समोरच उभा आहे. पण पेटेंट न घेतल्यामुळे कित्येकांनी आपल्या नावावर छापलंय ते. म्हणून आता या एअर इरिगेशनला गेलं. आता एक नवीन पुन्हा जागतिक लेवलचं काम येऊ घातलं, ते आता मी सांगत बसत नाही, मूळ विषय बाजूला जाईल. तर जोपर्यंत तुम्ही आता इथून पुढे, आता एक माझी एक शहापूरला साईट आहे, तिथलं एक उदाहरण मी देऊ इच्छितो, त्याचा व्हिडिओ पण आहे की काय परिणाम होतो याचा वातावरणातील आर्द्रतेचा. त्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट दिसेल तुम्हाला. खाली जमीन ओली आहे, आमचे ड्रिपर चालू आहेत, गवत उगवलेले, वर ते सगळी झाडं वाढली आहेत. चाफ्याचं लागवड आहे आमची तिथे. चाफ्याचं जे फूल आहे, कोकणाचं प्रसिद्ध फूल आहे, ज्याला मार्केटिंग व्हॅल्यू खूप असल्यामुळे त्याची लागवड आहे आमची. 400 हां सोनचाफ्याच्या शहापूरला जवळपास 400 झाडं आमची लागवड आहे त्याची. तर त्या शहापूर ठाणे जिल्हा शिलोत्तर आदित्य ॲग्रो फार्म म्हणून आहे. त्या व्हिडिओत आहे, सगळे नावं गाव सगळं आहेत. तर तिथे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की खाली ओलं आहे आणि वर झाडं वाढले. हे का झालं? आता मी थोडंसं शास्त्रीय हे सांगतो तुम्हाला, ते समजून घ्या. महत्त्वाचा पार्ट आहे याच्यात. काय होते वनस्पतीशास्त्राचे, का झालं असं? तर याला कारण काय आहे की माझे जे अनेक मार्गदर्शक आहेत, त्यापैकी तुम्हाला माहीत असलेलं एक नाव आहे चिपळूणकर सर, जे कोल्हापूरला असतात. तर त्यांचा एक कन्सेप्ट होता अपटेक इंडेक्सचा. अपटेक इंडेक्स त्या व्हिडिओत डिटेल आहे, मी इथं शॉर्टमध्ये सांगतोय की झाडाला पाणी जे लागतं ते पाणी खालून मुळाद्वारे वर पोहोचवण्याचं काम निसर्गाने करून ठेवलेलं होतं. तर ते पाणी किती त्या पानांना पोचवायचं,
तर निसर्गाने काय केलं की त्या झाडाच्या पानांचं जे क्षेत्रफळ असतं टोटल, त्या क्षेत्रफळातून किती पाणी बाहेर पडणार आहे हे गणिताने काढल्यासारखं निसर्गाने काढलं होतं. तेवढं पाणी वर पोहोचवण्याचं यंत्रणा खाली एक प्रकारे बसवली होती. आता समजा एक आंब्याचं झाड आहे, तर त्याचा जो काय पर्णसंभार आहे, पानांचं क्षेत्रफळ आहे, त्या याच्यातनं ते झाड 5 लिटर पाणी बाहेर फेकतं सर्वसाधारण वातावरणाच्या परिस्थितीमध्ये. तेवढं निसर्गाने 5 लिटर पाणी वर पोहोचवण्याचं प्रेशर तिथं देऊन ठेवलं त्या आंब्याच्या मुळांना. परंतु आता काय व्हायला लागलं की तापमान वाढीमुळे त्या पानातनं 5च्या ऐवजी त्याच्यापेक्षा जास्त पाणी बाहेर फेकल्या चालले, पण तिथनं निसर्गाने व्यवस्था फक्त 5च लिटरची केली आहे. त्यामुळे ते जे पाणी पोहोचवण्याचं कमतरता पडते, जे जास्तीचं पाणी झाडांनी बाहेर फेकलं ते कमी पडतं आणि मग ते पानाच्या कडा वाळतात आणि नंतर पानं वाळणं सुरू होतात. तीच क्रिया इथं या शहापूरचं ज्याचं मी उदाहरण दिलं आहे तुम्हाला, तीच क्रिया इथं झाली होती की त्या याच्यातनं जेवढं पाणी बाहेर फेकत होते तेवढं खालून ते झाडं वर पोचत नव्हते, मुळं पोचत नव्हते आणि त्यातनं ते वाढतो. त्या व्हिडिओत एक उदाहरण पण दाखवलं आम्ही की जिथे त्याच्यातलंच एक झाड चाफ्याचं आंब्याच्या झाडाखाली आलेलं आहे. ते मात्र हिरो आहे. ते वास्तविक तिथं ड्रिपर नाहीत, लहान आहे तरी ते नाही वाढ, कारण तिथलं तापमान त्या वरच्या आंब्याच्या झाडांनी वाढू दिलं नव्हतं आणि त्यामुळे त्याचा अपटेक इंडेक्स म्हणतात त्याला, हे जे पाणी वर पाठवण्याची जे शास्त्र आहे त्या, तो अपटेक इंडेक्स त्याचा बदलला नव्हता. या उघड्यावर जी झाडं होती तिथं मात्र अपटेक इंडेक्स बदलला होता. तर एअर इरिगेशन काय करतं, तर एअर इरिगेशनच्या बाबतीत एक लक्षात घ्यायचं, ही केवळ इरिगेशन करण्याची पद्धत नाही, वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं वातावरण तयार करण्याची स्थिती म्हणजे एअर इरिगेशन आहे. पाणी तर मिळतंच, परंतु ही स्थिती निर्माण होते कारण तापमान लगेच खाली येतं. तुम्ही जर एअर इरिगेशन केलं तर एकरच्या एकर तुमचं AC झाल्यासारखं होतं. एक आमचं पुण्याला एक फार्म हाऊस आहे, तर त्यांच्या तिथं जेव्हा मी करायला गेलो तर त्यांच्याकडे काही सोयी नव्हत्या म्हणून ते पंप रेनगन बसवली होती, तर त्याचा एक 15-20 हजार रुपये खर्च येणार होता. तर त्या मालकांना वाटलं हे काय झालं ना, उगीच आपलं एक खर्चाचं, पण ते आता माझे संबंध असल्यामुळे मी काय माहीत झालं ते काही बोलले नाही, बसवलं तिथे आणि चालू झालं. ते मालक 15-15 दिवस महिना तिथे यायचे नाही. ज्यावेळेसपासून तिथं रेनगननी तिथं काम होणार होतं, रेनगन लावली, दर शनिवार रविवार मुक्कामात तिथे असतात. मागे एका दिवशी मला म्हणतात की सर म्हणे एका खोलीतलं AC केलं, 40,000 रुपये खर्च आला, तुमच्या एका एकराला 22,000 काम झालं, अख्खं 1 एकर AC झाला. मिस्ट आपल्या इथं नाही चालत, मिस्टला क्लोज आहे, त्याच्यावरचे हे बोलू आपण प्रश्न ज्याच्यात सांगतो. तर हे त्या एअर इरिगेशनचा परिणाम होता. असं एकरच्या एकर तुम्हाला पूर्ण शेती तुमची AC करता येते आणि मग ACत सगळेच जण चांगले वाढतात, गुण्यागोविंदांनी राहतात, ते पिकही तेच होणार आहे तुम्हाला. याला बरेच जण मला प्रश्न विचारतात, आंब्याला चालेल का, पेरूल चालेल का, चिकूल चालेल का, कापसाला होईल. हे वनस्पतीसाठी आहे, किंबहुना मी म्हणेल सगळ्या सजीवसृष्टीसाठी आहे. आत्ता मी आमच्या सोसायटीत रेनगन लावली आहे कारण तुम्हालाही आता त्रास होणं सुरू झालेला आहे. हवेतले जे डस्ट पार्टिकल आहेत ते तरंगते राहिल्यामुळे श्वासोश्वासातून आपल्या लंगमध्ये चाललेत. आणि तुम्ही जर 6 महिन्यापूर्वीच्या मुंबईच्या डॉक्टरांचे रिपोर्ट येत असेल की लंग इन्फेक्शनचे पेशंट वाढत आहेत, ते औषधांनी त्याला बरे करतायत. त्याचं मूळ कारण ह्युमिडिटी आहे. आमच्या तिथे माझ्या सोसायटीवर आम्ही तिथे गन लावली आहे. या धुळीचे हे सगळे परिणाम जर कंट्रोल करायचे असतील तर एअर इरिगेशनशिवाय तुम्हाला हे नाही. हे काय माझा काही फंड आणि हे मी नवीन काहीच सांगत नाही, हे ऑलरेडी पुस्तकात आहे सगळं, फक्त मी जुळून आणून तुमच्यासमोर मांडतोय. परिस्थिती दिसते शेतकऱ्यांची तिथे शेतातली म्हणून ते मांडतोय. तर ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की मी जास्त वेळ तुमचा घेत नाही. जास्त डिटेल ज्यांना पाहिजेत ते मला कधीही फोन करू शकता. पत्रकावर माझा नंबर पण दिलेला आहे, चॅनलचा QR कोड पण दिलेला आहे, ते पहा, ऐका. त्याच्यात आणखीन डिटेलमध्ये मी हे मांडलेले आहेत. याच्यात मी बोलण्यापेक्षा तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे मी इथे थांबतो बोलायचं आणि तुम्हाला प्रश्न विचारण्याला हे मुभा देतोय. तुम्ही कसेही आडवे तिडवे कोणतेही प्रश्न विचारा. एअर इरिगेशन जशी एअर गन आहे तसे आणखीन इक्विपमेंट कोणते कोणते वापरता येतील?
एकरपेक्षा जास्त नेहमीचा बरोबर मला माहित होतं हा पहिला प्रश्न हाच येणार आहे. तर हे तुमच्या इथल्या कंडिशनवर आता याच्यावर संशोधन कुठेही झालेलं नाही, कारण विषयच हा आत्ता आलेला आहे. 5-7 वर्षात ग्लोबल वॉर्मिंग झाले, त्यामुळे संशोधन बारकावे आणखी फार नाही आहेत. मी जे काय 5-6 वर्षापासून शेतकऱ्यांसोबत कामं करतोय त्यात मला जे आलेले अनुभव आहेत त्यातनं 2 साधनं मला जास्त उपयोगाचे वाटले एअर इरिगेशनसाठी. एक म्हणजे मायक्रो स्प्रिंकलर आणि दुसरं म्हणजे रेनगन. तुमचे जे फळझाडं असतील, बहुवार्षिक झाडं असतील तर त्याला रेनगन वापरा, आणि हंगामी पिकं असतील तर त्याला रेनगन वापरू नका, त्याला मायक्रो स्प्रिंकलर वापरा. मायक्रो स्प्रिंकलर दोन्हीलाही काम करतील, फळझाडांना पण काम करतात. तुम्ही खाली जरी लावले 3-4 फुटावर तरी मायक्रो स्प्रिंकलर दोन्हीला काम करतील. पण रेनगन मात्र हंगामी पिकाच्या कामाची नाही, कारण त्याची 25% पाण्याचे थेंब हे मोठे खाली पडून ते पानावर माती उडते आणि पीक खराब होते. त्यामुळे मुख्यतः ह्या 2 गोष्टी वापरा. फॉगर, पितळेचे स्प्रिंकलर, मिस्टर हे उपयोगाचे नाहीत. याला कारण आहे. आणि मी थोडंसं पुन्हा एक जास्तीचा सल्ला देईल असलेला, कुठलाही तज्ज्ञ, मी म्हणेल ब्रह्मदेव जरी असेल ना, जोपर्यंत तुमच्या शेतावर येत नाही ना, चुकूनही त्याचा सल्ला ऐकू नका. मी एवढ्या देशभरातले, पण मी त्या शेतात गेल्याशिवाय कुणालाही काही सांग, कारण आमचं दुर्दैव आहे साहेब आपलं, की शेती हे जैवशास्त्र हेच कोणी मानायला तयार नाही. इंजिनिअरिंग सारखं चाललेलं आहे त्याचं. मी गमतीने हे करतो, उदाहरण देतो नेहमी, की 5 हिरो होंडाच्या मोटरसायकली आहेत आणि 5 आंब्याची झाडं आहेत. त्या हिरो होंडाच्या 5 मोटरसायकलमध्ये 1-1 लिटर पेट्रोल टाका, त्या सारखंच ॲव्हरेज देतील. पण या आमच्या आंब्याला 1-1 किलो खत टाका, प्रत्येक आंबा आपला अलग अलग उत्पादन देते, एखादा आंबा देत पण नाही. हा जो जैवविज्ञान आणि इंजिनिअरिंगचा फरक आहे, हा लक्षात घ्यायचा आहे. आम्ही आत्ता शेतीला 50% इंजिनिअरिंगसारखं ट्रीट करत चाललो, की यांनी जे टाकलं तेच यांनी टाकायचं. याला पुन्हा गमतीचं उदाहरण देईल, की एखादा झाडू मारणार आहे, त्याचा पोरगा आय एस झाला की सगळे झाडू मारायला निघतात, माझाही पोरगा आय एस होईल, असं होत नाही. त्यामुळे यांच्या आंब्याला 100 आंबे लागले म्हणून माझ्या लागतील याची गॅरंटी नसते. आम्ही यांची कॉपी करतो, त्यामुळे कॉप्या करू नका. तुमच्या शेताचं डिझाईन झालं पाहिजे ते, की आता देशमुख साहेब जर असतील, यांची शेती आहे, तर यांच्या शेतीचं डिझाईन करायचं. मला येतात की फोनवरनंच सल्ले विचारतात, मी अजिबात सांगत नाही. तर शेताचं डिझाईन नाही करायचं ॲग्रिकल्चर एक्सपर्टनी, देशमुख साहेबांच्या शेताचं डिझाईन करायचं आहे. दोन्हीत खूप फरक असतो. तर हे जोपर्यंत आमचे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जे विद्यापीठातनं बाहेर पडतात, यांनी वांगे लावायचे का टमाटे लावायचे आणि गहू पेरायचे हे शेतकऱ्याला समजते, हे सांगायची काय गरज नाही. त्याचं शास्त्र समजून सांगितलं पाहिजे. त्याच्या इथं वांगे चांगले येणार आहेत का टमाटे चांगले येणार आहेत हे त्यांनी सांगण्याचं रोल आहे. यांचे वांगे पाहिले की मी लावतो. आता माझ्या इथं ती कंडिशनच नसते, पण देशमुख साहेब सांगतात त्यांनी लावले आणि बघा कसं चांगलं उत्पन्न आलं, कारण देशमुख साहेबांनी त्यांना काहीतरी विकलेलं असतं, मग त्यांना सांगणे गरजेचं असतं. तर हे जे आपले अनसायंटिफिक गोष्टी आहेत, यांनीच शेती जी वाढली. याच्यापासून सावध होण्यासाठी मी नको असलेला, न मागितलेला सल्ला दिला आहे, की ब्रह्मदेव असलं तरी त्याचं मानू नका जोपर्यंत तुमच्या शेतावर येत नाहीत. ते माझे पत्रक आहे, त्याच्यावर सगळे माझ्या पत्रकावर नंबर आहे, सगळं आहे ते पत्रक सगळ्यांना देतो मी सर. ज्याच्यावर काल एकाने चिवडा खाल्ला कोणतरी, ते पत्रक आहे. आणि त्याच्यावर आणखीन डिटेल याचं एअर इरिगेशनचं आणखीन डिटेल काही मुद्दे आहेत, ते पण ते मी मुद्दाम सांगितले नाही, त्याच्यात ते वाचून तुम्हाला समजतील. ते काय फार हां की विदर्भामध्ये 45-46% टेम्परेचर, तर ते आपण हॉलमध्ये कुंड्या वगैरे जे झाडं लावतो आणि कूलर जेव्हा हे होते, तर जेव्हा टेम्परेचर 6-7% कमी होऊन जाते. आणि ते जे आपण AC पेक्षासुद्धा ते कधी कधी हे होऊन जाते आणि चांगली झोप लागू शकते हॉलमध्ये. म्हणूनच मी म्हटलंय की फॉगर किंवा मिस्टर हे का नको, ते मी तेच फरक सांगत होतो. या तिन्ही काय काय वापरतो आपण, स्प्रिंकलर वापरतो, मायक्रो स्प्रिंकलर वापरतो, फॉगर वापरतो, मिस्टर वापरतो आणि रेनगन वापरतो. सध्या तरी भारतात हे एवढेच आहेत 4-5. यातलं अलग वेगळं पण असं आहे, बारकाईने अभ्यास झालेला नाही, मी माझ्या अंदाजाने काय. स्प्रिंकलर जर वापरले, जे पितळेचे असतात ना, फटक फटक करत चालतात, त्याची जी ड्रॉपलेट साईज आहे, पाण्याचा जो आकार आहे, तो इतका जास्त आहे की तो हवेत तरंगत नाही, तो खाली पडतो. आणि मिस्टर आणि फॉगर जे आहेत,
याची इतके फाईन आहेत की ते लगेच आमच्या तापमानात हे होतं, कारण आपण ट्रॉपिकल, आपण उष्ण देशात राहतो, ते लगेच इव्हॉपरेट होऊन जातात. या दोन याचा अनुभव जो आलाय, तर मायक्रो स्प्रिंकलर जर वापरले तर ते सस्पेंडिंग, याला साधी खून आहे. तुम्ही केलेल्या याचा उपयोग होतोय की नाही चालू करायचं जे काय तुम्ही शेतावर, आणि 15 मिनिटांनी बंद करून त्या शेताच्या बाजूला उभं राहिल्यावर जर तुम्हाला थंडावा जाणवत असेल तर ते काम करते, हवायला ओलं केलं त्यांनी, नाही तर नाही. आणि याचा अनुभव घ्यायचा, तुम्ही एका प्लॉटमध्ये ते स्प्रिंकलर लावा, एका प्लॉटमध्ये दूरच्या मायक्रो स्प्रिंकलर लावा, हे 15 मिनिटं चालवा, ते 15 मिनिटं चालवा, तिथे तुम्हाला थंडावा जाणवेल. इथं थंडावा नाही जाणार, जमीन ओली होईल पण थंडावा नाही जाणार. आत्ता जमीन ओले करणे हा मुद्दा नाही आपल्याला हवा ओली करायची, तापमान खाली आणायचं आहे. त्यामुळे ह्या दोनच यांनी झाल्याचं मला जास्त चांगला अनुभव आले. हां आता पाण्याचा मुद्दा मी म्हटलं ना, टँकरवर शेती करता येते. पाणी किती कमी लागते आपल्याला, कॅनाल आणि मोठमोठ्या धरणाची का गरज नाही आहे. तर आत्ता तुम्ही जमिनीला पाणी देत असल्यामुळे जमिनीचं पोट खूप मोठं आहे, हवेला तेवढं पाणी लागत नाही. मायक्रो स्प्रिंकलर आत्ता यांनी विदर्भाची गोष्ट केली, तापमानासाठी, उन्हाळ्यातल्या तापमानासाठी चंद्रपूर, नागपूर आणि तिकडं सोलापूर आणि अकोला हे 4. तर सोलापूरला मी रिस्क नको म्हणून 15 मिनटं मायक्रो स्प्रिंकलर चालवायचो, ते एक्सेस होत होते, 10 मिनिटांनीच काम होते. 49 डिग्री टेम्परेचर तिथं होतं सोलापूरला सुद्धा. संध्याकाळी फक्त ते चालवायचे आहेत, दिवसा नाही. एकदा रात्री चालवले ना, ते दुसऱ्या दिवशीच्या रात्रीपर्यंत ते काम करतात. त्याचे बारकावे संशोधकांनी, विद्यापीठांनी शोधत बसावे. बारकावे मला नाही सांगता येणार आत्ता, पण एकदा रात्री तुम्ही एक 10 नाही तर 15 मिनटं चालवले की तर त्यामुळे सॉईल इरिगेशनसाठी जर तुम्हाला 100 लिटर पाणी लागत असेल तर एअर इरिगेशनसाठी जास्तीत जास्त 10-15 लिटर पाणी लागते. तुम्ही एक व्हिडिओ आहे माझा, त्यात पाहाल. हा, फक्त 10%. देवगडला जी बाग सोडून दिली होती मालकाने जुनी झाल्यामुळे, 15-20 वर्ष झाल्यामुळे, तर रिस्क नको बाबा, मी म्हणतो त्यात खरं काय तपासण्यासाठी एका IT इंजिनियरनी, त्याची ती शेती होती, तिथे मायक्रो स्प्रिंकलरचा वापर केला आणि ती सगळी बाग, मी त्याला गमतीने म्हणत असतो, म्हाताऱ्यांना जवान केलं. सगळी बाग चेंज झाली आहे. आणि पाणी किती लागलं, त्या व्हिडिओचं टायटलच आहे, फक्त 3 लिटर पर डे एका झाडाला. 3 लिटर पाण्यात आंब्याची बाग उभी झाली. पाहायचं तर देवगडला जाऊ शकता तुम्ही, किंवा माझ्या व्हिडिओवर आहेच ते सगळं डिटेल. इतकं कमी पाणी लागतं. पाण्याचं मिळालंच, म्हणून मी याला म्हणतोय की एअर इरिगेशन इज 1 स्टेप अहेड दॅन ऑर्गॅनिक फार्मिंग. सेंद्रिय शेतीच्याही 1 टप्पा पुढची शेती आहे, कारण हवेतनं पोषक तत्व घेतो. थोडासा वेळ असेल तर एक विषयांतर बोला. त्यात एकदम आठवलंय. सेंद्रिय शेतीच्या पुढचं कसं आहे, तर एक वेगळा विषय आहे तुमच्या, जे मगाशी तुम्ही थोडा अध्यात्माचं बोललात ना, त्याच्याशी रिलेटेड आहे. सजीव सृष्टी आणि निर्जीव सृष्टी यात फरक काय. सजीव सृष्टी स्वतःचा कॉमन सेन्स म्हणून वाटल्यास ते समजण्यासाठी तो शब्द वापरतोय, ती निर्णय घेऊ शकते. निर्जीव सृष्टी तो निर्णय घेऊ शकत नाही. दोघांनाही हालचाल करायची असेल तर शक्तीची गरज लागते. दोघांनाही जर काही हालचाल करायची असेल तर शक्तीची गरज लागते. जसं कार आहे, ती निर्जीव आहे पण तिला हालचाल करता येते, निर्जीव जरी असली, पण तिला हालचाल करण्यासाठी शक्ती लागते, पेट्रोल नावाची. मी हालचाल करतोय, तुम्ही हालचाल करतात, आम्हालाही शक्ती लागते, पण त्याच्यासाठी आम्हाला भोजन लागते. भोजन न करता होणार नाही. पण ह्या भोजनामध्ये जो फरक आहे तो महत्त्वाचा पार्ट. त्या कारचं जे भोजन आहे पेट्रोल नावाचं, ते मॅनमेड, माणसाने तयार केलेलं आहे. आणि आमचं भोजन निसर्गातलं पंचमहाभूतांनी केलेलं आहे. मग याचा फरक काय होतो त्या शक्तीचा आणि या शक्तीचा. तर आम्हाला पंचमहाभूतांनी जी शक्ती दिली, त्या शक्तीचा वापर करायची अक्कल पण पंचमहाभूतांनी आम्हाला दिली. त्या शक्तीला हे दिलं नाही निसर्गाने, ती मॅनमेड आहे. त्यामुळे ती कार ठरवू शकत नाही कुठं जायचं, कसं जायचं, काय.
म्हणजे एवढी मोठी कार पण समोर आग पेटलेली असेल तर त्याच्यातून जाईल किंवा एखाद्या भिंतीवर धडकेल. आणि तीच एक डोळ्यांनी दिसण्यासारखी मुंगी, तिला सुद्धा तो सेन्स आहे की आगीतनं जायचंय, समोर बाजूला येते ती, पण ही कार नाही करू शकत. तर हा जो फरक आहे, कारण त्या मुंगीने पंचमहाभूताचं भोजन घेतलेलं आहे, आम्ही इथे माणसाचं. मग इथं शेतीतही तेच होईल तुमच्या, की रासायनिक शेती असो की सेंद्रिय शेती असो, तुम्ही तयार करून टाकलेले खतं आहेत ते, त्यामुळे त्यांच्या त्या पिकामध्ये किती तत्व सत्व येईल ह्याच्याबद्दल मला शंका आहे. याचं मी आणखीन उदाहरण पण देईल तुम्हाला, की 2 मुलं आहेत 10-11 वर्षाचे, एक शहरातला आहे एक खेड्यातला आहे. दोघांनाही अननोन ठिकाणी नेऊन सोडा, ते शहरातलं पोरगं तिथंच बोंबलत बसेल, खेड्यातलं बरोबर घरी येते. का होते हे? कारण त्यांनी सगळं लहानपणापासून मॅनमेड अन्न खाल्लेलं असते, डब्यातलं दूध, हे प्रोटीन खायन, ते व्हिटॅमिन खायन, हे सगळं ह्या बिचाऱ्यांनी निसर्गात जे तयार झालेले ते खाल्लेले, त्यामुळे त्याची अक्कल साबूत राहिली. आमची तिथंच पाणी पित राहिली. किंवा आम्ही जे म्हणतोय की आमचे पूर्वज फार हुशार होते, एवढ्या लेण्या खोदल्या आणि ते कामं केले, ते कसे? त्या असतं कोणतं IIT नव्हतं आणि कोणतं IIM नव्हतं, हे कुठून येत होतं त्यांच्याजवळ? हा जो सेन्स म्हणू आपण त्याला, तिथे, कारण ते पंचमहाभूताचं अन्न खात होते. म्हणून याला मी म्हटलंय की तुम्हाला जर एअर इरिगेशन केलं तर हे सेंद्रिय शेतीच्या एक पाऊल पुढचं आहे. तुम्हाला जर खरोखर चांगलं पौष्टिक खायचं असेल, सिरियलवाले आणि आपला मिलेटवाले हे लक्षात घ्या की ते एअर इरिगेशननं जर उत्पादन घेतलं त्यांनी, तर त्याच्यात पंचमहाभूताची शक्ती येऊ शकेल, त्याचे खरे परिणाम मिळतील. अन्यथा त्याच्यात फार काही फरक पडणार नाही. ठीक आहे, प्रश्न नाही. अजून प्रश्न आहेत का? रब्बी पिकाला आपण 15 दिवसाला एकदा पाण्याची पाळी देतो, तर एअर इरिगेशनने किती दिवसाला देतो? आपल्याला दिवसाचा याचा संबंध येत नाही, रोज जेवण आणि पाणी लागतं. फक्त फरक इथे येणार आहे क्वांटिटी. तुम्हाला एअर इरिगेशन जवळपास रोज करायला लागणार आहे. आता इतकी एक्स्ट्रीम कंडिशन, आधी मी नव्हतो, आधी 2 दिवसातून 3 दिवसातून सांगायचो. 5-6 वर्षापूर्वी जेव्हा हा प्रश्न आणि ही समस्या माझ्या समोर आली, तर त्यावेळेस जे प्रयोग करत होतो 2-2, 3-3 दिवसातनं एकदा केलं तरी प्रश्न मिटायचा. परंतु आता इतकं सिव्हिअर होत चाललं की ती 0%वर ह्युमिडिटी येत चालली, तर जवळपास रोज तुम्हाला करायला लागेल. आणि तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल ना, पाऊस थांबला ना की 4थ्या दिवशी पहा, तुम्हाला शेतात जायची गरज नाही, कुंड्यांमध्ये भेगा पडणं चाललेल्या आहेत. काय होते? कारण ह्युमिडिटी संपली. एक याच्यातला मुद्दा, यांनी परिणाम काय व्हायला लागलेत. आता काल परवाच मनोजभाईंच्या शेतात आम्ही फिरत होतो, मनोजभाई नव्हते, त्यांच्या माणसाला घेऊन मी फिरत होतो. नोव्हेंबर-डिसेंबर दवाचे महिने आहेत. आपल्या इथं जमिनीला भेगा कधी पडतात? मार्च, एप्रिल, मे. आता कुठल्याही भागात जा, इव्हन कोकणात सुद्धा आत्ताच जमिनीला भेगा पडल्या. हे का झालं असं? आधी काय व्हायचं की हवेत ओलावा असायचा, जमीन हवेतलं पाणी शोषून घेऊन ते त्याचं प्रमाण राखायचं, जमीन पाणी कमी नाही. भेगा का पडतात? वरचं सुकलन खाली पाणी आहे म्हणून भेगा पडतात, पण ते वरचं पाणी त्या दवानी पुरती व्हायची. आता याचं उलटं व्हायला लागलं. पाऊस थांबला की हवा कोरडी असल्यामुळे लॉ ऑफ इक्विलिब्रियम, इंजिनिअरिंगवाले लगेच क्लिअर होईल त्यांना की जमीन ओली आहे पावसाने, ती हवा जमिनीतलं पाणी काढून घ्यायला लागली आणि मग वरचं पाणी लवकर सुकल्यामुळे तिथं भेगा पडायला लागली. हा वास्तविक खरं तर आपल्या स्क्रीन असतात. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, आत्ता 4-5 दिवसापूर्वी झाला माझ्याकडे. तेहरानमध्ये जमिनीच्या भेगा घरांना चालल्या जातात. ब्लॅक कॉटन अख्खं इराण आता या ग्लोबल वॉर्मिंगच्या कचाट्यात आलेलं आहे. त्याचा 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे माझ्या मोबाईलमध्ये आता. ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये सुद्धा मोठे मोठे भेगा पडतात. त्याच्यात तर माणूस जाईल एवढ्याचे, त्याचाही व्हिडिओ आहे माझ्याकडे. पण ज्या कोकणात भेगा नव्हत्या पडत, किंवा एक व्हिडिओ तर असा आहे माझा, पुण्यातले धरणापैकी म्हणजे नदीच्या, म्हणजे इथे नदी आणि इथून त्याचं शेत सुरू होते. मागच्या महिन्यात त्या जमिनीला भेगा पडल्या. भाताचं शेत, भाताच्या शेताला कधी भेगा नाही पडायच्या, एप्रिल मे मध्ये पडायच्या. माझा एक असा प्रश्न आहे, आता कोकणाचा विषय तुम्ही काढला. कोकणामध्ये पूर्वी आम्ही वाल, मूग, हरभरा असे पेरत होतो. कधी पेरत होतो? दिवाळीच्या नंतर. पण आता तिथं परिस्थिती अशी आहे, आता जर आम्ही पेरला तर आम्हाला एक अंदाज असतो की मूग हा पीक आहे, हा 3-4 आठवड्यामध्ये होतो. पण आता तिथं होतच नाही, जमिनीला भेगा पडतात. त्याचं कारण काय?
तेच सांगितलं मी आत्ता, तेच तर सांगितलं ना आत्ता. तोच तो विषय आहे मेन आपला ऐकायचा. आणि एक नाही नाही, उन्हाळ्यात असते सगळं, उन्हाळ्यात असते. गाळाची जमीन आहे आपल्या ना, आडबाणपट्टी गाळाच्या जमीनमध्ये भेगा नाही उडीमध्ये पडत. त्याने पण त्याच्यात व्हायला आता पाहिजे. सगळीकडे नाही अहो तुमच्या बाजूला नदी बिदी असेल, नदी बिदी जर असेल तर थोडंसं ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे उशिरा पडेल एवढं, पण सगळीकडे चालू आहे. आम्ही तसं नाही, आम्ही एकदा भात कापणी मी झाली काम करतोय तर मग आम्ही पेरतो की असं. पण ते त्याच्यात टॉप व्हायचं पॅनल आता टॉप पॅनल जे आहे एक मिनिट, एक मिनिट. पाणी करणे का पाणी बोला वापरने त्यांना. के सही. ओके, तर ह्याच्यावर साहेब आम्ही करत होतो ना मोठ्या प्रमाणात. अहो, मग ते समोर आले ना ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम ते ते परिणाम समोर आले. त्याचे गाळाच्या आम्ही जास्त प्रमाणात खत वापरत नाही शेतात. नदीकाठच्या जमिनीमध्ये भेगा पडत नाही साहेब ह्याच्यावर उपाय आहे का आपल्याकडे? हाच उपाय आहे ना त्याला शेतीची पाहणी करून तुम्हाला हा. सांगितलं. ओके, शेतीची. हा तुमच्या शेती आणि म्हणून मगाशी मी ती सूचना केली, कृपा करून कोणालाही रेडीमेड उत्तरं विचारू नका. आम्हाला जरी आम्ही तज्ज्ञ असलो तरी काही माहीत नसते, केवळ तुम्हाला खुश करण्यासाठी ठोकून देतो. प्रत्यक्षात तिथलं उत्तर वेगळंच असते. हो हो एक मिनिट. नाही, हां माझा एक प्रश्न आहे. हां. आपण मुळाद्वारे पाणी घेतो, मग मुळाद्वारे न देता वरून जर आर्द्रतेद्वारे दिलं तर त्या मुळांचं काय? कारण दुसरी गोष्ट अशी की बॅगाचं म्हणलं तर बॅगामुळं ऑक्सिजन जे आहे ते मुळाला पुरवलं जातं असं काही सायंटिस्ट सांगतात, त्याच्यामुळे बॅगाची गरज आहे. तर ह्या तुम्ही जरा थोडं विश्लेषण करून सांगितलं तर ठीक आहे. यांचं म्हणणं आहे की मुळांचं काय, मी मगाशीच आधीच क्लिअर केलं, कारण मला माहीत होता हे विचारणार. मुळांना पाण्याची गरज नसते, त्याला फक्त थंडावा आणि हे पाहिजे. मग थंडावा जर द्यायचा आहे, मल्चिंग करा, जमीन थंडी राहील, दोन्ही उद्देश साध्य होतील, भेगा पडणार नाही. त्यातलं महत्त्वाचं त्यांचा आणखीन एक हिडन हे आहे विचारणा की ऑक्सिजन, मुळांना पाण्यातनं पण ऑक्सिजन मिळू शकतो आणि त्या क्रॅकची गरज नसते. तुमची जमीन पोरसच असते, तुम्ही ती पाणी देऊन चिखल करून कडक करता, म्हणून मुळांना ऑक्सिजनची गरज पडते. अन्यथा तेवढी पोरॅसिटी असते. 2 मातीच्या कणामधल्या ज्या जागा असतात ज्याला रिक्तिका म्हणतात, सॉईल स्पोअर्स, त्याच्यामध्ये हवा आणि पाण्याचं योग्य प्रमाण असतं. आपण त्याच्यात नको ते उद्योग करून सगळं ते डिस्टर्ब करतो. मल्चिंग त्यातलं महत्त्वाचं आहे. हां, दुसरा एक मुद्दा आहे, जसा पाण्याचा आहे तसा मी एक रिचफिल्ड फर्टिलायझर लिमिटेड कंपनी नाशिक याचा मी सल्लागार आहे. तर आम्हाला जो अंदाज आला आहे की मुळाद्वारे खतं फक्त 27% झाडाला मिळतात आणि फवारणीद्वारे जर खतं दिले तर ते झाडाला 92% मिळतात, फक्त 8% लॉसेस होतात. आणि ड्रोनद्वारे जर दिले तर त्याची 95% मिळण्याची शक्यता आहे झाडाला. तर पानाद्वारे जर खतं दिले तर ते झाडाला 90% जास्त मिळतात. त्याला मी उदाहरण देतो यांचं व्यावहारिक जगातलं. तुम्ही डॉक्टरकडे गेलात की गोळीपेक्षा इंजेक्शन मागता का? इंजेक्शन हे पानाचा प्रकार आहे आणि गोळी हे मुळाद्वारे दिलेलं आहे. इंट्राव्हेनस जे म्हणतात, म्हणजे ते लगेच रक्तात मिसळतं तुमच्या, आणि गोळी आधी पोटात जाणार, डायजेस्ट होणार, त्याचे सगळं विघटन होणार, आणि ते सेम क्रिया इथेही होते. साहेब म्हणतात तशी की पानांनी डायरेक्ट ते झाडांमध्ये जातं, मुळातून ते खाली आधी जमिनीत जाईल, मुळांपर्यंत जाईल, कधी ते अवेलेबल फॉर्ममध्ये येतील कधी, आणि पुन्हा वर पोचतील कधी. त्याच्याऐवजी हे याच्यात प्रमाणही खूप कमी लागतात मग. आणि दुसरी गोष्ट, जमिनीत जर टाकलं तर जमीन पोल्यूट होते. पानातनं दिलं सगळं तर हवे झालं, समजा एखादा अपायकारक यांनी वापरलं काही तर ते त्या पिकापुरतंच होते. तुम्ही हे जर जमिनीत वापरलं तर ते पुढच्या पिकाला पण जाते. म्हणून जमीन शक्यतो डिस्टर्ब करू नका. जमिनीत काही फारसं घालण्याच्या भानगडीत पडू नका. घालायचंच असेल तर त्या शेतीतनं जे काय निघतं, पेंडा असेल, गव्हावाले असतील तर त्याचा कोंडा असेल, सगळं ते त्या जमिनीत घाला. आणखीन एक थोडंसं गर्वासारखं वाटेल देशमुख साहेब की 2 वर्षापूर्वी एका भारतीय शास्त्रज्ञाला, आता की पॉईंट आहे हा शेतीतला, आमच्या ॲग्रिकल्चरमधला इक्विव्हॅलंट टू नोबेल पुरस्कार ज्याला म्हणतात, तो एका भारतीय शास्त्रज्ञाला मिळाला आहे. ते अमेरिकेत राहतात. ज्या कन्सेप्टसाठी त्यांना मिळाला तो सॉईल ऑर्गॅनिक कार्बन, जो कन्सेप्ट त्यांनी सांगितला आहे, तो कन्सेप्ट माझ्या पुस्तकात मी 20 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. फक्त मी मराठीत आमच्या शेतकऱ्यांसमोर बोलतो, त्यांनी इंग्रजीत मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सांगितलं, एवढाच आहे. माझं जे पुस्तक आहे मराठीतलं, खतावरचं जमिनीवरचं, ते टेक्स्टबुक सारखं आहे. त्यात रेडीमेड उत्तरं काही मिळणार नाहीत तुम्हाला.
मातीचे स्वरूप आणि सेंद्रिय खते. ते आत्तापर्यंत त्याच्या 3 आवृत्त्या झाल्या आहेत. एक आवृत्ती 3-3 हजार कॉपीजच्या झालेल्या आहेत आणि कुठेही विक्रीला नाही. ते घरूनच हा आता उपलब्ध आहे का? करून द्या. तुम्हाला मी नंबर देईल, ते विक्री ते तुम्हाला पाठवण्याची व्यवस्था ते करते. चालेल हो, चालेल. हो. तर आपण आता वर्मी वॉश बद्दल बोलले, याचे जनक तुम्ही हे मला आज कळलं. त्यासाठी असे भारतीय पोषक मध्ये जे येतात एक हिरे यात तुम्ही तर बोलूच आहे बरं, खूप सिनियरही आहे आणि फ्रेंड आहे आपण फेसबुकला. तर आता तुम्हाला जर एक नवीन सांगतो याच्यात वर्मी वॉश पासून तुम्ही जे केलेलं मला जनक माहीत नव्हतं, आज ते माहीत पडलं. हो, मला हे आम्हाला जवळजवळ 22 वर्ष 23 वर्ष मी रिसर्च केलं. वर्मी वॉश मधनं मी क्रिस्टल निर्माण केले. 3.5 ग्रॅम 3 महिन्यासाठी सफिशियंट आहे. एक सीझनल क्रॉप आणि वर्मी वॉश फिल्म सिटी पर्यंत हिरो हिरोईनच्या तोंडाला लागले. वर्मी वॉश 96-97 2000 पर्यंत मी खूप 1300 रुपये लिटरने विकले. हो, त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 50 पैसे लिटर पण येत नाही, पण व्हॅल्यू त्याची ती आहे. म्हणून मी ते सोनं म्हणतो त्याला.